शावडी तालुक्यातील शित्तूर वारूंपैकी पाटीलवाडी इथं मध्यरात्री धाडसी दरोड्याची घटना घडली आहे। 8 ते 9 अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून कुटुंबियांना बेदम मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटून नेल्यात। या प्रकरणी शावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या 2 कारमधून आलेल्या अंदाजे 25 ते 30 वयोगटातील 8 ते 9 अज्ञात व्यक्तींनी दादासो रामचंद्र पाटील कुटुंबाच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला। दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना काठ्या, लोखंडी पाने यांसारख्या हत्यारांनी मारहाण केली। या हल्ल्यात दादासो पाटील आणि त्यांच्या आई आनंदी रामचंद्र पाटील जखमी झाले। आरोपींनी घरातील 9,923 रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे 17,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा 79,923 रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच शावडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्यासह शावडी पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झालं। शानपथक आणि ठसा तज्ञांना पाचारण करण्यात आलं। शावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।